हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नाबार्डकडून कर्ज पुनर्गठनासाठी यंदा 33% अधिक निधी. महाराष्ट्रात जीएम पिकांच्या प्रक्षेत्र चाचण्या सुरू. यंदा कापसाच्या उत्पादनात घट अपेक्षित. 75% युरिया खताला नीम कोटिंग बंधनकारक. उत्तर भारतात अवकाळी पावसाचा गव्हाला फटका आणि लहान शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित. नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त. नाबार्डने यंदा विविध बँकांना कर्जाच्या पुनर्गठनासाठी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 33% अधिक निधी दिला आहे. नाबार्डने गेल्या वर्षी 7,663 कोटी रुपये दिले होते, तर यंदा 10,205 कोटी रुपये विविध बँकांना देण्यात आले आहेत. नाबार्डच्या प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक डॉक्टर उदय शंकर साहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी नाबार्डचे सहाय्यक सरव्यवस्थापक डॉक्टर PM घोले उपस्थित होते. डॉक्टर साहा म्हणाले, नाबार्डने गेल्या आर्थिक वर्षाच्या 2014-2015 मंजूर 12,404 कोटींच्या निधीपैकी 11,315 कोटींचा निधी विविध विकास कामांना वितरित केला आहे. आधीच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ सुमारे 14% होती. मॉन्सॅन्टो, महिको, BASF यासह किमान 5 बियाणे कंपन्यांनी महाराष्ट्रात जनुकीय बदल केलेल्या पिकांच्या प्रक्षेत्र चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्या भात, मका, हरभरा व कापूस या पिकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या कंपन्यांना चाचण्या घेण्याची परवानगी देण्यात आली होती. महिको कंपनीने कोकणात GM भाताच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. जमिनीतील क्षारांना सहनशील अशी भाताची जात विकसित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. अवकाळी पाऊस व खराब मॉन्सूनमुळे यंदा देशात कापसाचे उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा 10 लाख गाठींनी कमी होण्याची शक्यता आहे. यंदा देशात 390 लाख गाठी कापूस उत्पादन होईल असा अंदाज कॉटन ॲडवायझरी बोर्डाने व्यक्त केला आहे. कापसाची आयात आधीच्या अंदाजापेक्षा 1 लाख गाठीने वाढून 8 लाख गाठी होण्याचा अंदाज आहे, तर कापूस निर्यातीत आधीच्या अंदाजापेक्षा 20 लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत युरिया उत्पादकांना किमान 75% युरिया खताला नीम कोटिंग करणे बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारवरचा अनुदानाचा बोजा हलका होणार आहेच, पण त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. नीम कोटिंग हे नैसर्गिक कीडनाशक म्हणून काम करते. उत्तर भारतात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पंजाब व हरियाणा या प्रमुख राज्यांसह इतर राज्यात गव्हाची काढणी लांबण्याची शक्यता आहे. तसेच या पावसामुळे गव्हावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकाची गुणवत्ता ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कर्नाल येथील भारतीय गहू व बार्ली संशोधन संस्थेचे संचालक इंदू शर्मा यांनी ही माहिती दिली.
लहान शेतकरी शेतीसाठीच्या कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहत आहेत, असे निरीक्षण असोचेम या संस्थेने आपल्या अहवालात नोंदविले आहे. लहान लहान जमिनीच्या तुकड्यांचे सहकारी किंवा कॉर्पोरेट शेतीच्या माध्यमातून एकत्रीकरण केले जावे असे मतही या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. बँका व सहकारी सोसायट्यांमार्फत होणारा कर्ज पुरवठा हा प्रामुख्याने 1 हेक्टरपेक्षा अधिक शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच केला जातो. त्यापेक्षा कमी धारणा क्षेत्र असलेल्या लहान शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही. कलिंगडावरील नाग अळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते, त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात. याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 4% किंवा ट्रायझोफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. आता बघूयात सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. भेंडी कमाल 3,500 रुपये, किमान 3,000 रुपये. काकडी कमाल 700 रुपये, किमान 500 रुपये. टोमॅटो कमाल 1,000 रुपये, किमान 500 रुपये. वांगी कमाल 800 रुपये, किमान 600 रुपये. हिरवा वाटाणा कमाल 6,000 रुपये, किमान 5,000 रुपये. हिरवी मिरची कमाल 3,500 रुपये, किमान 2,500 रुपये. कोबी कमाल 600 रुपये, किमान 300 रुपये. शेवगा कमाल 3,000 रुपये, किमान 2,000 रुपये. आणि कारले कमाल 3,500 रुपये आणि किमान 3,000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 37 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय.
जसं पेराल तसं उगवेल, म्हणजेच चांगलं पेराल तर चांगलं उगवेल आणि चांगलं उत्पन्न मिळेल. या विचारातूनच शास्त्रशुद्ध प्रक्रिया केलेल्या बेण्याची लागवड करून त्यापासून हमखास आणि चांगलं उत्पन्न घेणं ही सजगता आता वाढीस लागली आहे. आणि यासाठी सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील पाडेगावच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचा निश्चित हातभार लागत आहे. ऊस लागवड तंत्रज्ञानामध्ये बेणे प्रक्रियेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्यावेळेस आपण बेणे प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा ऊस लागवडीमध्ये जर आपण प्रथमतः पाहिलं तर ऊसामध्ये ज्या मुख्य समस्या येतात विविध किडीच्या आहेत, त्याचप्रमाणे रोगाच्या ज्या आहेत, या मुख्यतः जे काही मुख्य कीड आणि रोग येतात हे बेण्यामार्फत पसरतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर बेण्यामार्फत जे काही रोग पसरतात यामध्ये चाबूककानी हा एक रोग आहे. त्याचप्रमाणे गवताळ वाढ ह्या दोन ऊसाच्या बाबतीत मुख्य समस्या आहेत की त्या ऊसाच्या बेण्यामार्फत शेतामध्ये पसरतात. त्याचप्रमाणे किडीमध्ये खवले कीड ही एक मुख्य समस्या आहे की ती बेण्यामार्फत शेतामध्ये पसरते. तेव्हा या कीड आणि रोग हे जे बेण्यामार्फत पसरतात यांच्या नियंत्रणासाठी ऊसाला बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. या संशोधन केंद्रात ऊस बेणं प्रक्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीनं केली जाते. तर ऊस लागवडीपूर्वी आपल्याला प्रथमतः रासायनिक बेणे प्रक्रिया करावी लागते. याच्यामध्ये रासायनिक बेणे प्रक्रिया करत असताना बुरशीनाशकामध्ये कार्बेंडाझिम 100 ग्रॅम आणि त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये मॅलॅथिऑन 300 मिलीलिटर किंवा रोगर डायमेथोएट हे 250 मिली हे 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून याचं एक द्रावण आपल्याला तयार करायचं आहे ड्रममध्ये. आणि त्यामध्ये ऊस लागवडीपूर्वी ऊसाचे 2 डोळ्याचे टिपरे असतील किंवा 1 डोळ्याचं ऊसाची कांडी असेल ती ही साधारणतः एक 10 मिनटं ह्या रासायनिक द्रावणामध्ये बुडवायची. जैविक प्रक्रिया केलेल्या बेण्यांना काही दिवसांनी कोंब फुटतात. पाण्याची योग्य फवारणी केल्यानंतर 30 दिवसात लागवडी योग्य रोपं तयार होतात. या जीवाणू खतांच्या बेणे प्रक्रियेमध्ये सुरुवातीला आपण असटोबॅक्टर हे जे आंतरप्रवाही ऊसामध्ये वापरले जाणारे जे जैविक जीवाणू आहेत ते यांचे बेणे प्रक्रिया करत असताना असटोबॅक्टर जीवाणू हे साधारणतः 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. लिग्नाईट मिश्रित जर आपण पावडर त्याची घेतली तर 10 पाकिट आपल्याला त्या ठिकाणी 1-1 किलोचे लागत आहेत. त्याचबरोबर PSB म्हणजे साधारणतः स्फुरद विरघळणारे जीवाणू हे 1.25 किलो आणि 10 किलो असटोबॅक्टर हे दोन्ही एकत्रित आपल्याला 100 लिटर पाण्यात मिसळून त्याचं एक स्लरी असं द्रावण तयार करायचं आहे एका ड्रममध्ये. आणि त्यामध्ये हे रासायनिक बेणे प्रक्रिया केलेल्या ज्या ऊसाच्या टिपऱ्या आहेत हे साधारणतः आपल्याला एक 30 मिनिटे त्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत. अर्ध्या तासानंतर ह्या ऊसाच्या टिपऱ्या ह्या रासायनिक ह्या आपल्या जैविक औषधाच्या द्रावणातून काढून आपण हे थोड्या सावलीमध्ये सुकवून नंतर आपण ऊस लागवडीसाठी वापरतात. हे कशासाठी करायचे तर जैविक जी बेणे प्रक्रिया आपण करत आहोत यामध्ये असटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू हे 2 प्रकारचे जीवाणू आपण वापरत आहोत. सर्वात महत्त्वाचा याचा फायदा असा होतो आहे की असटोबॅक्टर हे आंतरप्रवाही जीवाणू खत वापरल्यामुळे ऊसाची साधारणतः 50% नत्रखताची या ठिकाणी बचत होते. नुसतं ऊसाचं बेणं तयार करणं ही झाली पारंपरिक पद्धत आणि बेणं तयार करून त्यावर प्रक्रिया करणं ही झाली संशोधनातून साकारत असलेली बीज प्रक्रियेची आधुनिक पद्धत. बेण्यांमार्फत जे कीड रोग पसरतात आणि उभ्या पिकाचं नुकसान होतं या समस्येला या आधुनिक पद्धतीमुळं आळा बसत आहे. ऊसाचे त्यानंतर आपण जे हे बेणे प्रक्रिया केल्यानंतर जी वाढ होते आपण शेतामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये ऊसाची वाढ ही अतिशय जोरदार पद्धतीने होते. कारण याच्यामध्ये जे इतर घटक असतात असटोबॅक्टर जीवाणूमध्ये इतर जे पिकाला वाढीसाठी जे पूरक घटक आहेत त्याचाही आपल्याला ऊस वाढीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो. आणि ऊसाचे फुटवे हे साधारणतः चांगले होऊन आपल्या उत्पादनामध्ये चांगली वाढ झाल्याची दिसून येते. ऊसापासून मिळणारं उत्पन्न हे शाश्वत स्वरूपाचं असतं. कारण ऊसापासून मिळणारी साखर ह्या अन्नपदार्थास जगात सर्वत्र नेहमीच मागणी असते. तेव्हा या साखरेचं उत्पादन जास्तीत जास्त मिळवण्यासाठी चांगल्या सकस बेण्याची आवश्यकता असते. आणि यासाठीच
पाडेगावच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात तयार केलेल्या ऊस बेण्यांची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन करून महाराष्ट्रास अग्रेसर ठेवणं सहज शक्य होईल, यात शंका नाही. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेती व्यवसायासंबंधीचं कोणतंही संशोधन ही आजच्या काळाची गरज बनली आहे. या संशोधनातूनच कोणतीही जमीन शेती करण्यायोग्य करण्याच्या पद्धती, उत्तम प्रकारची बीज निर्मिती, प्रक्रिया, कीड रोग नियंत्रणासाठी कीटकनाशकं, खतांचे प्रकार, पाण्याचं नियोजन आणि त्याचा योग्य वापर या सर्वांचा परिणाम म्हणून भरघोस असं स्थिर उत्पन्न मिळणं सहज शक्य झालं आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पाडेगाव इथल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादनावर संशोधन करण्यात येत आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी 1932 सालापासून ऊस पिकावरती संशोधन केले जाते. या संशोधनामध्ये ऊसाच्या नवीन जातीची निर्मिती, ऊस लागवड तंत्रज्ञान, ऊस बीजोत्पादन आणि खोडवा व्यवस्थापन यावरती मुख्यतः संशोधन केले जाते. ऊसाच्या लागवड तंत्रज्ञानामध्ये अधिक उत्पादन येण्यासाठी चांगले बियाणे म्हणजे शुद्ध बियाणे असणे गरजेचे आहे. शुद्ध बियाण्यासाठी आपणाला त्रिस्तरीय बियाणे मळा की ज्यामध्ये मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे आणि प्रमाणित बियाणे तयार करणे गरजेचे आहे. बियाणे तयार करताना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे बियाणं शुद्ध पाहिजे, त्याचबरोबर त्याची उगवण क्षमता चांगली पाहिजे आणि ते बियाणं नवीन जातीचं असावं. नवीन जातीच्या बियाण्यासाठी या संशोधन केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन जाती आपण निर्माण करतो. त्यामध्ये मुख्यतः नवीन जाती तयार करताना त्या जातीची उत्पादकता चांगली असावी, त्याच्यामधील साखरेचे प्रमाण चांगले असावे, त्याचप्रमाणे त्या नवीन जाती रोग आणि किडीला कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या किंवा तग धरून राहणाऱ्या असाव्यात. त्याचबरोबर खारवट चोपण जमिनीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या या जाती असाव्यात. या दृष्टीने या संशोधन केंद्रावरती आजपर्यंत 12 जाती विकसित केल्या. त्यामध्ये फुले 265 ही जात या संशोधन केंद्राने तयार केली की ज्याची उत्पादकता चांगली असल्यामुळे महाराष्ट्राची उत्पादकता वाढलेली आहे. त्याचबरोबर ही जात कमी पाण्यात आणि क्षारपट जमिनीत चांगली येते. व्यवस्थित जमीन नांगरून त्याची मशागत करून मग त्यामध्ये सरी पाडून टिपरी पद्धतीनं ऊसाची लागवड करण्यात येते. तर लागवड तंत्रज्ञान जर वापरलं आपण चांगलं तर उत्पादक चांगले येते. म्हणून प्रथमतः 4-5 गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बीजोत्पादन बरोबर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रियासाठी रोग आणि किडीसाठी रासायनिक प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खतामध्ये जैविक खतं वापरणं गरजेचं आहे. जैविक खतामध्ये ॲसिटोबॅक्टर आणि PSB म्हणजे स्फुरत विरघळणारे जीवाणू यांची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि ही प्रक्रिया केली तर आपल्याला 50% नत्रामध्ये बचत करता येते, त्याचप्रमाणे 25% स्फुरदामध्ये बचत करता येते. बीज प्रक्रिया केल्यानंतर लागवड करण्यासाठी आपल्याला चांगली मशागत करणं गरजेचं आहे. मशागत जर चांगली असेल तर पुढच्या जे उत्पादकतेमध्ये त्याचा चांगला फायदा होतो. म्हणून एक चांगली नांगरट, त्याबरोबर कल्टिवेटरच्या सहाय्याने मशागत करणे, नंतर जमीन सपाट करून त्याच्यामध्ये सऱ्या काढणे. सऱ्या काढताना आपल्याला रुंद सरी म्हणजे 4 फुटाच्या पुढंच सरी काढणे गरजेचं आहे, 4 फूट किंवा 5 फूट. आणि त्याच्यामध्ये 2 डोळ्याची टिपरी, एका एकराला साधारणतः 10,000 2 डोळ्याची टिपरी जर लागवड केली आपल्याला आणि त्याच्यापासून प्रत्येक ऊसा टिपरीला आपण उगवण क्षमता 50% धरली आणि 3-4 तर ऊस धरले
तर एका एकरामध्ये 50,000 ऊस असावेत आणि प्रत्येकाचं वजन 2 ते 2.5 किलो जर धरलं आपल्याला तर 100 टन उत्पन्न आपल्याला एकरामध्ये येऊ शकतं. रोगकिडीला कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या, कमी पाण्यात आणि क्षारपड जमिनीत येणाऱ्या या ऊसाच्या जाती साखरेचं उत्पादन जास्तीत जास्त मिळवून देतात. अन्नद्रव्याबरोबरच पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये आपणाला ठिबकच्या साहाय्याने आपण जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी जर दिलं तर त्यामुळे उत्पादकतेमध्ये वाढ होते, त्याचबरोबर पाण्याची बचत होते आणि कमी पाण्यामध्ये क्षेत्र आपल्याला जास्त वाढवता येतं. म्हणून ठिबक पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. पिकाच्या लागवडीच्या प्रमाणात म्हणजे 4 फूट किंवा 5 फूट किंवा पट्टा पद्धतीने आपल्याला लागवड केली तर त्याप्रमाणे ठिबक वापरता येतं. आणि ठिबकचा अजून एक फायदा म्हणजे विद्राव्य स्वरूपात जी खतं आहे ते आपल्याला ठिबकमार्फत देता येतात. त्यामुळे खतामध्ये बचत होते आणि उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढ होते. अशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर आपण चांगलं केलं तर पीक जोमदार येतं आणि साधारणतः लवकर पक्व होणाऱ्या जाती आहेत त्या 10 ते 12 महिन्यामध्ये तयार होतात. मध्यम पक्व होणाऱ्या जाती आहेत ते 14 ते 16 महिन्यामध्ये पक्व होतात आणि उशिरा पक्व होणाऱ्या जाती जी आहेत ते 16 ते 18 महिन्यामध्ये पक्व होतात. आणि योग्य वेळी जर त्याची तोडणी केली तर उत्पादनही चांगलं येतं. पाडेगावच्या या संशोधन केंद्रामार्फत आतापर्यंत ऊसाच्या 12 जाती विकसित केल्या असून महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढण्यास त्याचा फायदा झाला आहे. फेब्रुवारीच्या अगोदर तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवणं गरजेचं आहे. खोडवा ठेवण्यासाठी ऊस तुटल्यानंतर प्रथमतः ते जमिनीलगत बुडके तासून घ्यावेत. पाचट जे आहे ते सरीमध्ये दाबून घ्यावी. छाटलेल्या बुडक्यावरती 22 टीनसारखा स्प्रे घ्यावा की ज्याच्यातर्फे रोग येणार नाहीत. आणि त्यानंतर पहारीच्या साहाय्याने योग्य ठिकाणी योग्य वेळी खतं जर दिली साधारणतः खोडव्याला 250 किलो नत्र प्रति हेक्टरी, त्याचबरोबर 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश या प्रमाणात 1 हेक्टरसाठी खतांची गरज आहे. ही खतं 2 हप्त्यात द्यायची. ते ऊस तुटून गेल्यानंतर 15 दिवसांनी आणि राहिलेला दुसरा हप्ता आहे ते 135 दिवसांनी. अशा प्रकारे आपण पहारीच्या सारख्या अवजारांनी जर खतं दिली तर ते मुळालगत येतात आणि त्यामुळे खोडव्याची सुद्धा उत्पादकता वाढते. कोणत्याही क्षेत्रातलं संशोधन हे देशाच्या विकासास नेहमीच हातभार लावणारं असतं. म्हणूनच पाडेगावच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानं दाखवलेल्या दिशेप्रमाणेच म्हणजेच चांगली माती, मशागत, चांगलं बियाणं, चांगलं खत, कीटकनाशकं अशा मार्गानं जर आपण ऊस पिकाची लागवड केली तर आपल्या राज्याचा आणि पर्यायानं आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहील हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrushi@rediffmail.com.